हाय. मला ना बाकी सगळा स्वयंपाक तसा जमतो बरं का, फक्त भाकरीला प्रॉब्लेम येतो असं तुमच्यापैकी किती जणींना वाटतं? हा आजचा एपिसोड त्यांच्यासाठी आहे. वेलकम टू भाकरी टू ब्राह्मी. मी आज तुम्हाला भाकरी करायचं एक टेक्निक दाखवणार आहे, ज्याच्यामुळे भाकरीचं पीठ कुठलंही असू देत, म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तांदूळ हे तर झालंच, पण अगदी पीठ जुनं जरी असलं तरीही विरी न गेलेल्या, गोल गरगरीत, पापुद्रे सुटलेल्या खुसखुशीत भाकरी तुम्हाला जमतील याची गॅरंटी माझी, आणि तेही हाताला चटके न बसता. चला बघूयात कसं करायचं ते. भाकरी करण्यासाठी आपण आधी पाणी उकळायला ठेवूयात. 1 वाटी पाणी आहे, त्याच्यामध्ये अगदी चमचाभर मीठ घालू आणि त्याला उकळी आणू. याला छान उकळी आली आहे. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी पाण्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालून सतत हलवायचं आहे आणि याचा गोळा अंड्यातच होईल असं आपण बघायचं आहे. आता याला एक वाफ आणूयात. याला एक दरदरून छान वाफ आली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि 5 मिनिटं हे बाजूला ठेवून देऊ. हाताला सोसवेल एवढी उकळ गार झाली की ती मळायला घ्यायची. थोडंसं वाटलं तर पाण्याचा हात घेऊन आपण हे छान मऊ मळून घेऊयात. अशी ही घट्ट आहे आणि छान मळून झालेली आहे. इथे मी लोखंडाचा तवा गरम करायला ठेवला आहे आणि आपण जो भाकरीचा गोळा मोठा मळला होता त्यातला एक छोटा गोळा मी हातात घेऊन छान मळून घेतला आणि आता पिठामध्ये बुडवून मी त्याला थोडंसं हाताने आधी प्रेस करून घेणार आहे. आणि आता आपण सरळ सरळ ही भाकरी लाटणार आहोत. आपल्याला हवी तेवढी पातळ ही भाकरी आपल्याला लाटता येते. आता ही तापलेल्या तव्यावर मी टाकणार. थँक्स टू सिलिकॉन ब्रश आधी हाताला चटके न बसता आपल्याला छान भाकरी मिळू शकते. पूर्णपणे सुकलं की भाकरी पण आपोआप सुटते. आणि आता आपण ती उलटी करूयात आणि गॅस मोठा करूयात. भाजून झाली आहे, आपण आता ती गॅसवर भाजूयात. कशी टम्म भाकरी फुगली आहे बघा. काय सोपी होती की नाही? तेव्हा आता करून बघा आणि मला नक्की कळवा. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.